नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर या ठिकाणी तुम्हाला माहीतच आहे, कालच्या घडीला मंत्रिमंडळाची या ठिकाणी बैठक होणार होती। आपल्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्यासोबत ही बैठक पार पडणार होती, परंतु काही कारणास्तव हे बैठक होऊ शकलेलं नाही। मुख्यमंत्री गायब, कॅबिनेट रद्द झालेली आहे। एकूणच कमल परुळेकर ताई यांनी सविस्तर माहिती आजच्या घडीला दिलेल्या आहेत। 24 तारखेला येत्या 24 तारखेला मुंबईत गुलाबी पिवळे वादळ धडकणार। पंचनामा करून घेऊन किल्ल्या त्यांच्या ताब्यात द्या। ज्यांनी कुणी अंगणवाडी उघडलेल्या आहेत त्यांनी बंद करा, अशी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपल्या कमल परुळेकर ताई यांनी आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही माहिती काय आहे ते सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता कालच्या घडीला म्हणजे कालच्या घडीला या कमल परुळेकर ताई यांनी महत्त्वपूर्ण अशी अपडेट व माहिती काय दिलेला आहे ते या ठिकाणी आपण पाहूया। बघा, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आज मुख्यमंत्री गायब, कॅबिनेट रद्द झाली, संप चालूच आहे। बघा, मुख्यमंत्री देखील गायब झाले, कॅबिनेट देखील रद्द झालेला आहे आणि संप जो आहे तो आपला संप या ठिकाणी चालूच आहे। पहा, अंगणवाडी बंद राहील, 100% अंगणवाड्या बंद राहिल्या की सरकारवरचा दबाव वाढतो व प्रश्न लवकर सुटायला मदत होते। बघा, एकूणच आपला जो संप आहे तो संप या ठिकाणी चालूच राहणार आहे। आपल्या ज्या काही अंगणवाडी आहेत त्या अंगणवाडी बंद राहील आणि 100% हे एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, एकूणच 100% ज्या अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्या या ठिकाणी बंद राहिल्या की सरकारवरचा जो दबाव आहे तो दबाव वाढतो आणि प्रश्न लवकर सुटायला मदत होतो। पहा पुढे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोटिसा देणे, धमक्या देणे, अपमानास्पद बोलणे या घटना सर्वात जास्त आहेत, पण इतर जिल्ह्यात अशी स्थिती नाही। एकूणच आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केलो तर एकूण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे नोटिसा देणे, धमक्या देणे किंवा अपमानास्पद या अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत कर्मचाऱ्यांसोबत बोलणे ह्या ज्या घटना आहेत त्या घटना संपूर्ण महाराष्ट्राचा विचार जर केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये याचे प्रमाण आपल्याला जास्त दिसून येतो आहे, पण इतर जिल्ह्यामध्ये अशी स्थिती नाही। सुपरवायझरना सध्या अंगणवाडी तपासणे, MPR संकलन। बघा, महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा। सुपरवायझरना सध्या अंगणवाडी तपासणे, MPR संकलन, मासिक मीटिंग अशी कामेच उरलेली नाहीत। कारण अंगणवाड्या बंदच आहेत, पण सरकार तर त्यांना 60-70 हजार पगार देत आहे। बघा, ही एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत कमल परुळेकर ताई यांनी। सध्या सुपरवायझरना जे काही कामे करावायची होती ती कामे या ठिकाणी बंद आहेत। एकूणच आपला जो संप आहे तो संप चालू असताना तरीही सरकार त्यांना 60 ते 70 हजार पगार देत आहे। मग त्यांना फुकट पगार न घालता काही कामे करून घ्यावी असे सरकारला वाटते। पहा पुढे, म्हणून अंगणवाडी कर्मचारी यांच्या घरी जा, नोटिसा द्या, धमकी द्या, बाई अंगणवाडी उघडा, फोटो फक्त टाका, मुलांना बोलवू नका, आहार नाही दिला तरी चालेल। बघा, कशा पद्धतीने त्यांनी बोलता आहेत आपल्याला या सुपरवायझरनी। एकूणच अंगणवाडी कर्मचारी यांच्या घरी जावा, नोटिसा द्या, त्यांना धमकी द्या, बाई अंगणवाडी उघडा, फोटो फक्त टाका, मुलांना बोलवू नका, आहार नाही दिला तरी चालेल, पण अंगणवाडीचे दारात उभे राहून एक फोटो आम्हाला टाका। बघा, अशी कामे करा असे अधिकारी सांगतात। बघा, त्यांना कशा पद्धतीने अधिकारी सांगतात, त्या करतात पण। बघा, त्या करतात, त्यांना त्यांचे काम करू द्या। बघा, त्यांच्या कामामध्ये आपल्याला अडथळा आणायचं नाही, त्यांनी त्यांचं काम करू द्या, आपण आपले अंगणवाडी बंदचे काम करावे। बघा, त्यांनी जशा पद्धतीने त्यांचे काम करत आहेत अगदी त्याच पद्धतीने आपण देखील आपलं काम या ठिकाणी चोखपणाने करायचं आहे। आपण देखील अंगणवाडी बंदचे काम करावे। पगार वाढ आपण मागितला। बघा, आपला महत्त्वाचा मुद्दा होता या मागण्यामधील पगारवाढ आपण मागितला। पेन्शन आपल्यालाच हवी झाली। सरकारी नोकर माना आपणच म्हणता, किमान वेतन आपणच मागता, त्यासाठी संप करायचे आपणच ठरवले। बघा, मग आता मागण्या पदरात पडायचे आधी भीती वाटते। बघा, संप जो आहे तो संप आपणच केलेला आहे आपल्या दृष्टीने, आपल्या फायद्याच्या दृष्टीने।
मग मागण्या पदरात पडायच्या आधी भीती तुम्हाला का वाटते? बघा, आपल्याला कमल परुळेकर ताईंनी कशा पद्धतीने माहिती दिलेली आहे बघा. हिने सुरू केली, तिने सुरू केली. बघा त्यांचं काय महत्त्वाचा मुद्दा आहे. हिने सुरू केली काय, तर अंगणवाड्या. हिने सुरू केली, तिने सुरू केली म्हणून मी केली असे का सांगता? बघा, एकमेकांवरती कशाला घालता? कारण एकूणच हा जो संप आहे तो सगळ्यांच्या दृष्टीने हिताचा आहे. मग तिने अंगणवाडी सुरू केली, हिने अंगणवाडी सुरू केले म्हणून मी केले असे का सांगता? बघा, तुम्हाला कमल परुळेकर ताई यांचं प्रश्नचिन्ह आहे. सर्वांनी, बघा पुढचं वाक्य, सर्वांनी एकजुटीने संप चालूच ठेवणे आपल्याच हिताचे आहे. बघा, हा जो याच्यामध्ये हित आहे तो एकूणच तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आहे. म्हणून सर्वांनी एकजुटीने संप चालू ठेवा. 12-13 संप आपण केले. बघा, यापूर्वी आपण एकूणच 12 आणि 13 संप आपण केलेला आहोत. 3-3 नोटिसा मिळाल्या होत्या. कोणा एकीला तरी काढले का? बघा, तुम्हाला प्रश्नचिन्ह आहे. अगदी धीर देण्यासारखं वाक्य आहे. एकूणच आपण या अगोदर कित्येक या ठिकाणी संप आपण केलेला आहोत. 3-3 नोटिसा आपल्याला मिळालेल्या आहेत. कुणीही तुम्हाला कामावरून काढलेलं नाहीये. कुडाला सिलम सुपरवायझरने 3 नोटिसा दिल्या होत्या. आपण मोर्चा काढला, नोटिसा मागे घ्यायला लावल्या. आठवत नाही का? बघा, तुम्हाला पुन्हा प्रश्नचिन्ह आहे. त्यांना एकूणच नोटिसा त्यांनी मागे घ्यायला लावलेल्या आहेत. एकूणच सुपरवायझरला आठवत नाही का? दुर्दैवाने देवानेच तिला मागे यायला लावले. आठवते ना? वाईटाचा शेवट वाईटच होतो हा निसर्ग नियम आहे. त्याला कोण आणि कसे अपवाद ठरेल असो. आज बघा, आज सरकारला आपण एक नोटीस देऊन 24ला मुंबईत गुलाबी पिवळे वादळ धडकणार अशी नोटीस दिली. ती तुम्हीही वाचा. काहींनी अंगणवाड्या उघडल्या होत्या, त्यांना आपले चुकले वाटल्यामुळे परत त्यांनी संपात भाग घेऊन अंगणवाड्या बंद केल्या. बघा, त्यांचं मी मनपूर्वक आभार मानते. खरं तर ज्यांनी आपलं चुकलेलं आहे असं या ठिकाणी वाटून नोटिसा दिल्यानंतर काही मोजकेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अंगणवाड्या उघडलेल्या होत्या. पुन्हा एकदा त्यांना असं वाटलं की आपण कुठंतरी या ठिकाणी या संपाला पाठिंबा न देता आपण या ठिकाणी चुकतो आहे असं वाटल्यामुळे पुन्हा त्या संपात सहभागी झालेल्या आहेत आणि अंगणवाडी ज्या आहेत त्या बंद केलेल्या आहेत. पण एकदा हजर रिपोर्ट दिला की परत संपावर जाता येत नाही असे खोटे सांगून सुपरवायझर त्यांना बोलतात असेही कळते. पण तसा काही नियम नाही, हे लक्षात घ्या. बिनधास्त अंगणवाड्या बंद करा. बघा, तुम्हाला या ठिकाणी तुम्ही अंगणवाडी उघडायचं की नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळतो आहे. बिनधास्त अंगणवाड्या बंद करा, तरच सरकार आपण होऊन मागण्या मान्य करेल. काल सचिवांनी जाहीर केलेले पत्र म्हणजे धूळपेक आहे. पेन्शनचा प्रस्ताव बनत आहे. ग्रॅच्युइटी केंद्राकडे मार्गदर्शन मागवले वगैरे त्यात लिहून सरकारने आपल्याला ठोस काहीच सांगितलेले नाही. बघा, हा जो सध्या सर्वत्र मुद्दा गाजतो आहे. आपली संघटना जी आहे ती संघटना 4 मागण्यावर ठाम आहे असं देखील सांगण्यात आलेलं होतं. परंतु सरकारने आपल्याला ठोस काहीच सांगितलेले नाही. युनियनशी चर्चा चालू आहेत असे पेपरात देतात, पण प्रत्यक्षात तसे करीत नाहीत. बघा, युनियनशी सध्या चर्चा चालू आहे अशीही माहिती आपल्यापर्यंत पेपरच्या माध्यमातून येतो आहे, पण प्रत्यक्षात तसे काहीच या ठिकाणी घडलेलं नाही. आशांना 7,000 रुपये वाढ सांगितली, आता म्हणतात देणे शक्य नाही. बघा, सरकार या ठिकाणी किती खोटं या ठिकाणी आरोप आहे. एकूणच आशाताईंना 7,000 रुपयाचं वाढ सांगितलेलं होतं, परंतु ते देणे आता सध्या शक्य नाही असंही या ठिकाणी सरकार सांगतो आहे. इतके खोटारडे सरकार यापूर्वी झाले नाही. आपली न दिलेली उन्हाळी सुट्टी संपात समायोजित करून संपकालाचे मानधन द्यायचे सचिवांनी आयुक्तांनी कबूल करून लेखी अजून दिलेले नाही. बघा, आपला जो संप आहे एकूणच उन्हाळी सुट्टी संपात समायोजित करून संपकालाचं जो मानधन आहे तो मानधन द्यायचं देखील सचिवांनी आयुक्तांनी कबूल करून देखील लेखी अजून दिलेले नाही. मग संप मागे कसा घेणार? पुन्हा प्रश्नचिन्ह आहे. आपण कसं या ठिकाणी हा जो संप आहे तो संप या ठिकाणी माघार घ्यायचा? आमदारांची पेन्शन वाढते, शासन आपल्या दारी कार्यक्रमात करोडो रुपयांचा चक्काचूर होतो, त्यामुळे सरकारकडे पैसा नाही हे खोटे आहे. म्हणून भगिनींनो, अजूनही सावध व्हा. अंगणवाड्या उघडल्या त्यांनी बंद करा.
युनियनला नव्हे आपण स्वतःला फसवत आहात। बघा या ठिकाणी तुम्ही जे अंगणवाडी उघडलेले आहेत तुम्ही एकूणच स्वतःला फसवत आहात, युनियनला नाही। त्यामुळे चूक होते पण ती दुरुस्त करण्यातच शहाणपणा असतो, तो शहाणपणा दाखवा। अंगणवाडी बंद करा, उघडू नका। कोर्टातही जाऊन मागील आश्वासने पूर्ण करण्यासाठी शासनाला भाग पाडूया। आयुक्तांनी सीईओला व सीईओनी ग्रामपंचायतींना मुलांना खाऊ वाटण्याची व संपेपर्यंत अंगणवाडी उघडण्याची जबाबदारी घ्या असे सुचवले आहे। पण फुकट काम करायला कुणी तयार नाही, म्हणून तुमचे मागे ते लागत आहेत हे समजून घ्या। पंचनामा करून घेऊन किल्ल्या द्या त्यांच्या ताब्यात। बघा या ठिकाणी एकूणच पंचनामा करून तुमच्या ज्या किल्ल्या आहेत त्या त्यांच्या ताब्यात द्या। संप कायदेशीर आहे, बघा आपल्याला संप करण्याचा जो अधिकार आहे तो कायदेशीर आहे, कुणाचीही नोकरी जाणार नाही, घाबरायची गरज नाही। पहा या ठिकाणी एकूणच लढेंगे जीतेंगे जरूर कमल परुळेकर ताई यांनी आपल्याला महत्त्वपूर्ण अशी माहिती कालच्या घडीच्या एकूणच मुख्यमंत्री गायब झाले व कॅबिनेट जी आहे ते कॅबिनेट रद्द झाली अशी सविस्तरपणे अपडेट आपल्या कमल परुळेकर ताई यांनी आपल्या तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याही आपल्यासाठी झटत आहेत। पुन्हा एकदा लढेंगे जीतेंगे जरूर, हमारी युनियन हमारी ताकद, याबद्दल एवढंच या ठिकाणी सांगू इच्छिते। आणि आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने कालच्या घडीला एक पत्र दिलेलं आहे, ते पत्र काय आहे ते पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आमचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या YouTube चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।